मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10 विटकर साहेबांच्या केबिनच्या बाहेर आलेलो आहे. 12 वाजता हिअरिंग होणार होतं. त्यांची सिक्युरिटीची 2-3 लोक इथं आहेत. तिघांनी आय कार्ड घातलेलं नाही आहे. आहेत का पण साउंड से वाले ना, तो ये बहुत अच्छी बात है. त्यांना विचारून घ्या ठीक आहे ना, 15 मिनिटं थांबू शकतो. पण तरी माझं म्हणणं आहे की तू नाही, मला ते तर आहेच क्लिअर. प्रश्न असा आहे की त्यांना फोन करायला करा ना. ते जे येणार आहेत का नाही येणार एवढं तर सांगू शकतात का नाही. साधी गोष्ट. नाही, प्रश्न असा आहे की डायरेक्ट फोन करा. मी हा एक आहे, मी पण करतात आहे ना. तुम्ही रामवाडीला असून आपली कधी भेट झाली तुम्ही आलेच नाही कधी. नाही ते घेतील. काय तुम्हाला कदाचित माझं काम तिथलं आवडलं नसेल. नाही तुम्ही मला येण्याची वेळ होती. काम करायला सुरुवात करू. हा, त्यांची उपस्थिती घ्या. किती घेत आहे माहिती अधिकाराचा अर्ज तुमचा, त्यांचा माहिती अधिकाराचा अर्ज. सांगितलं का तुम्ही आता ह्याच्यावर आपला निर्णय झालाय. हा निर्णय झाला, पण कोणी काही म्हणतो तुम्हाला तुमचे नसतात की आपण त्याला स्वीकारले ठीक आहे. माहिती अधिकाराचा अर्ज त्यांचा हा माहिती अधिकार नाही, ते अपील आहे. ते ऑनलाईन सबमिट नाही झालं, अपील पैसे जात नव्हते, मग ऑफलाईन. ठीक आहे. हे कुठे तुमचं
हा माहिती अधिकारचा. बोला काय म्हणते तुमचं माहिती काय मागितली तुम्ही? 3 मार्च रोजी मी ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये असं विचारलं होतं की पुणे महानगरपालिकेमध्ये शूटिंग घेण्याबाबत सुप्रीम कोर्टाचं हायकोर्टाचं काय जजमेंट आहे, राज्य शासनाचं काय परिपत्रक आहे किंवा हे प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलंय का, हे ऑफिशियल सेक्रेट ऍक्टनुसार हे प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलं असेल त्या संदर्भात आपल्याकडे काय ऑर्डर आहे किंवा काही परिपत्रक आहे तर ते मला मिळावं असं मी आपल्याकडे मागणी केली. ज्यांच्याकडे माझ्याकडे त्यांचे हा ऑनलाईन जे कोणी असेल आपण ते काय त्यावेळेस मला माहित नाही ते कोण अधिकारी होतं, ऑनलाईन आपण ते विभाग समजून ते दाखल करतो. बरं आता हा आपल्या सुरक्षा विभागाशी संबंधित विषय आहे का? पहिली गोष्ट कुठला त्यांनी जो सांगितला आहे परवानगी असेल तर सुप्रीम कोर्ट. हा बोला परवानगी असेल तर बोलू. हा बोला ना. हा मुळात विषय सामान्य प्रशासन विभागाचा आहे आणि सामान्य प्रशासन विभाग सर्व यंत्रणा हाताळते बरं का. हा जो विषय आपल्याशी संबंधित आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. ओके. अरे क्या बात कर रहे तुम, क्या बात कर रहे? अरे असं नका सांगू. चला खाली बाईट घ्यायची तुमची. तुझं अभिनंदन. घुस गया उधर और कॅमेरा फिर झाले का शूटिंग. क्या बात आहे. तर मित्रांनो आढावा सरांनी अतिशय चांगली बातमी दिलेली आहे. आता जिंकलं म्हणजे काय हे ते स्वतः सांगतील. दुसरे मांगरे साहेब आलेले आहेत आणि सरप्राईज पॅकेज आपल्याकडे आहे. सावंत साहेब आलेले आहेत. तर यांचं सगळ्यांचं अभिनंदन. खूपच चांगली बातमी दिली आढाव साहेब. आता आपण इथं बघितलं आत्ताच आलेले आहेत. विटकर साहेबांच्या केबिनमध्येच हे झालेलं आहे आणि म्हणजे अपीलचं सगळं बोलणं झालेलं आहे ते आपण आढाव साहेबांकडनं ऐकणार आहोत. चला मित्रांनो म्हणजे हे फार छान केलेलं आहे. तर चला सर नॉर्मल आपलं आपण यांना जेन्युन मागूया सर. तर आजचे विजेते आहेत आणि आमचे सावंत साहेब आम्हाला लीड करत आहेत. आणि सर फारच धन्यवाद बरं का. म्हणजे तुम्ही तिथं हो नाही काही म्हटलं नव्हता पण तुम्ही आलात. असंच आपल्याला एकी ठेवायची आपल्याला. चला आता हे बंद करतो. ही आढाव साहेबांची विनिंग टीम विनिंग टीम आहे. नाही नाही तुमचं तसं नॅचरली घ्यायचं मला. हे मागं बॅकग्राऊंडला टाकत असते मी. नमस्कार, मी धीरज रमेश महांगरे. आज अब्राहम आढाव सरांचं अपील होतं. 15 मे रोजी दुपारी 12 वाजता अपील होतं आणि ते 4 वाजता होईल असं सांगण्यात आलं. 4:30 वाजता त्याची कारवाई चालू झाली, प्रक्रिया चालू झाली. प्रथमच सरांनी जे सांगितलं त्या पद्धतीने बनकर सरांनी पहिल्यांदा सर्व सामाजिक सेवक जे आले होते, पत्रकार आले होते, त्यांना आत येण्यास मनाई केली आणि नंतर त्यांना अब्राहम आढाव सरांनी व्यवस्थित समजावून सांगितले की सुप्रीम कोर्टाचे जेव्हा कामकाज चालतं ते सुद्धा इन कॅमेरा चालतं. त्यामुळं महापालिकेत ऑफिसमध्ये कामकाज करताना जर आम्ही शूटिंग घेतलं तर त्याबाबत तुम्हाला काय हरकत आहे हे सांगावं. अब्राहम आढाव सरांनी व्यवस्थित त्यांना मुद्देसूद ही गोष्ट वारंवार समजून सांगितली. तेव्हा बनकर सरांनी व्हिडिओ शूटिंग घेण्यास परवानगी दिली आणि त्यानुसार मी 10 मिनिटाचं व्हिडिओ शूटिंग त्या केबिनमध्ये घेतलं. आमचं एकच म्हणणं आहे की असा कुठलाही महापालिकेचा सुरक्षा विभागाचा कोणताही आत्तापर्यंतचा आदेश नसताना, कसलंही परिपत्रक नसताना, महाराष्ट्र शासनाचं मुख्यमंत्र्यांचं कसलंही परिपत्रक नाही, आदेश नाही की महापालिकेत शूटिंग घ्यायचं नाही, असं काहीही नसताना 27 फेब्रुवारी रोजी जी मिलिंद जाधव सरांबरोबर जी घटना घडली ते शूटिंग घेत असताना त्यांना जी फरफट झाली, त्यांना ओढून बाहेर काढण्यात आलं आणि त्यानुसार त्यांना ज्या पद्धतीने गाडीत कोंबण्यात आलं आणि बाहेर नेण्यात आलं, ही जी सगळी घटना आहे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या का केल्या गेल्यात हा सगळ्यात मोठा प्रश्न नागरिकांसमोर येतो. की मिलिंद जाधव सर हे उच्च शिक्षित आहेत, ते त्यांचं महापालिकेचं कामकाज पारदर्शकच आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या कॅमेऱ्याच्या व्ह्यूने करत असताना त्यांना अशा पद्धतीची जी वागणूक मिळालेली आहे ती पूर्णतः चुकीची आहे. त्यांची तक्रार
आणि त्यांची ह्या घटना कळाल्यानंतर अब्राहम अडाव सरांनी त्याच्यावर अर्ज दाखल केला आणि त्या अर्जाचे आज अपील होतं. तर आता यात हेच सांगण्यात आलेलं आहे की आमच्याकडं महापालिकेकडं सुरक्षा विभागाकडं असला कोणताही आदेश नाही की महापालिकेत शूटिंग करण्यास बंदी आहे, असं काहीही त्यांच्याकडं आदेश नाही, असं आत्ताच्या मीटिंगमध्ये आत्ताच्या ह्या कामकाजामध्ये स्पष्टपणे बनकर सरांनी सांगितलं. तसे विटकरांना त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही तसं त्यांना पत्र द्या, उत्तर द्या की आपल्याकडं असा कुठलाही नाही आहे आदेश की तुम्ही शूटिंग घेऊ शकत नाही. सर्वसामान्य माणूस हा महापालिकेत कुठंही शूटिंग घेऊ शकतो. प्रतिबंधित क्षेत्र वगळता त्याचा सगळीकडे शूटिंग घेण्याचा हक्क आहे. हे सगळं कशामुळं झालं तर जी काही ही जागृती TV10नी चालू केली होती, ही जी जागृती TV10नी चालू केली होती ते प्रत्येक पुणेकरासाठी हा जो एक जागृतीचा जो उपक्रम सरांनी चालू केला होता आणि त्याला जो नको त्या पद्धतीने नको त्या याने त्यांना प्रतिबंध घालण्याचा जो प्रयत्न केला त्याला वाचा फोडण्यासाठी अब्राहम सर, वाघमारे सर, सावंत सर, गायकवाड सर असे अनेक कार्यकर्ते, असे अनेक समाजसेवक हे धावून आले. कोणालाही बोलवायची गरज पडली नाही. व्हिडिओ बघून प्रत्येकाला त्याची जाणीव झाली की पुणेकरांनी जागा होणं गरजेचं आहे. पुणेकर जर का तसा जागा झोपलेला राहिला तर पुढे काय काय होईल हे तुम्ही आहे ना बघू शकता. आणि कामकाज शासकीय प्रशासकीय कामकाज कसं चालतं जिथं कुठं तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल त्याचं चित्रीकरण करावं आणि पारदर्शक कामकाज करण्यासाठी राज्याचं देशाच्या प्रगतीसाठी तुमचं एक पुणेकरांचं पाऊल फार महत्त्वाचं आहे. हे सांगून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.